बघा आता मजा बघा, ही गाडी कुठून आली हे बघा, आपल्या बाजून आली, समोर ट्रक आहे. आता कसं होणार, आता कसं होणार? काही आवश्यकता नाही. बघा पाठीमागणारे किती गाड्या आहेत बघा, आवश्यकता नाही आहे याची. तुमच्यामुळं सगळं थांबणार. बघा असं कोणी काय बोललं की लगेच सॉरी म्हणायचं. सॉरी म्हटलं म्हणजे लोकांचा वेळ गेला, लोकांचं इंधन गेलं, लोकांचं डिझेल गेलं, लोकांचा त्रास झाला. आता हा ट्रकवाला काय करतो सांगा बघूया. चांगली नाही गोष्ट ही, अतिशय खराब गोष्ट आहे. लोकांना थोडं कळलं पाहिजे. भाई माझ्या दाराची चिंता करू नका, टोईंग मॅन अशीच असते. थोडा लोकांना धीर निघत नाही. रॉंग साईडनं ओव्हरटेक करायचा, मग ट्रकवाल्यांनी परत घासली गाडी, मग भांडणं, मग त्रास. लोकांमध्ये पेशन्स नाही आहेत बाई. आणि मग काय होते, ट्रॅफिक जाम होते. संगमेश्वरात ट्रॅफिक जाम होते. लोक राईट लेफ्ट काही बघत नाहीत, कुठूनही ओव्हरटेक चालू आहे, कुठूनही. मग ती मातीतून गाडी चालली, दगडावरून चालली, ते बघा तिकडं डबल लाईन लागली, काही फायदा नाही. काय होणार आहे, जास्तीत जास्त किती वेळ वाचेल? 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास वाचेल. पहा हे बघा ओव्हरटेक बघा, ओव्हरटेक बघा, हे ओव्हरटेक बघा. का करायचं ओव्हरटेक मला माहीत नाही. फार विचित्र परिस्थिती आहे इथं.